फाटी रावल्या आनी काय ना एडजस्ट करूया न्हू. केस कधी फायल केल्या केस किती फायल केल्या कॅथलिक कम्युनिटीन आपली त्या ग्राउंडाचे कुफुला बांधून थंय वतकच थंय 2 ग्रुप झगडूंक लागले. ते आमकां खंय शब्द पडपाचे आमकां कशें कळपाचें ग्राउंडांनी आमी गेले ते हांव तो रोवन घोवटो बी बरोबर तोय कलीग तोय मंत्री आलो मागीर कळ्ळें थंय वतकच मागीर सॉरी मागली आमी. केन्ना केन्ना अश्यो वस्तू जाता. सो वी लॉ मेकर्स कॅनॉट बिकम लॉ मेकर्स. सो ताजे खातीर तो बेनिफीट डावट आमी दिता. पूण एक गोंया खातीर फायटर जो मनीस आहा तो आपलो गांव राखपाक फुडें सरता. ताका एटॅक जाता तो हॉस्पिटलांत बसता. काल 1 वरांचेर तो एडमीट जाल्लो. हांव रातचो ताजे मेळ्यार आयिल्लो. आतां पुलीस ताजो स्टेटमेंट घेवपाक आयला. एज पर द लॉ दे आर विदीन 24 hours. बट आय डोंट नो वेदर पुलीस खंयच्यान हांगा येवपाक कितलो टायम लागता. आनी इन द इंटरीम पिरियड लोकांचेर केस फायल केल्ली आहा. कितें चल्लां बरें सुशेगाद तकली थंड करून हांवें चिंतया. शिवाजी महाराज म्हणटा ताका गोंयांत स्थान आसा आनी जंय आसूंक जाय ते आमी बरे भशेन राखूंक जाय. ताजो खंय दुरुपयोग करून फायदो ना. थंय डेप्टी कलेक्टर गेल्लो पूण डेप्टी कलेक्टरान जाय तशें हें घेतलां म्हूण लोक. तूं म्हाका एक सांग डेप्युटी कलेक्टर नाल्यार कोण डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीज जे गेले ते सर्टिफाय करता की ते लँड डेव्हलपमेंट लिगल आहा म्हणून. ताका रस्तो एक्सेस आहा म्हणून सर्टिफाय करता की रेस्ट अवर केस कांय ना. मागीर फ्लॅडीक मारलो तो पसून मार ते जर सर्टिफाय करता की थंय टॅनंटाची ऑब्जेक्शन ना. थंय ते सर्टिफाय करता ते एक्सेसाक प्रॉब्लेम नाशिल्लो. ते सर्टिफाय करता ते हावसिंग बोर्डान मनशाक तो प्लॉट घेतिल्लो 2 वर्सां पयलीं सब डिवायड करून लोकांक विकलो आनी लोकांक विकून ताका प्लॉट मेळना म्हणून ते घरा येवपाक लागले. आनी ताचे खातीर तो पुतळो घालून ते आतां पोचोवपाक गेले. हे जर ते सर्टिफाय करता तर आमी बी रेस्ट अवर. त्या डेप्टी कलेक्टर एक्शन जावचें म्हणून मागता तुमी. अरे डेप्युटी कलेक्टर थंय येतो असो पकडो म्हणटा ताका तुगे स्टँड कितें आहा. म्हजो स्टँड सादो आहा की बाबा उगीच कोणाच्या गांवांत भितर सरून दादागिरी करूं नाका. जे कितें करता ते गांवांत बरोबर करता. हांव जाणा की फाल्यां छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळोच तर घालूंक जाय. फ्रेडी तांकां जागो दिता लिगल जागो आनी घालून तो घालून दिता पुतळो घालून दिता. हें अशें करून न्ही अशें इल्लिगल पोचोवन न्ही. हांव ते गांवाचो न्ही हांव त्या गांवाचो आमदारूय न्ही पूण तो आमचो ऑफिस बेरर आमचो स्टेट एक्झिक्युटिव्हाचो मेंबर म्हणून हांव कित्याक ही म्हज्यान गॅरंटी दिवंक जाता की छत्रपती शिवाजी महाराजांचो मान दिवन लिगल जागो इस्टॅब्लीश करपाक तो आसता आनी ताचे बरोबर दुसऱ्या गांवचे लोकूय आसता. इल्लिगल न्ही तोच इश्यू. ताजे खातीर असो हांव बेनिफीट ऑफ डावट ताका दिता. पूण ताणें ताचेर इन्क्वायरी करची की ही जमीन कोणें घेतिल्ली. ही जमीन सब डिवायड करूंक मेळटा लिगली ओ ना. ताजेर टॅनन्सी केस चलता काय ना. टॅनंट एक्सेस दिवंक सोदता काय ना. दीज आर ऑल अदर इश्यूज. हें कित्याक सांगता कित्याक छत्रपती शिवाजी महाराजांचें नांव मिसयूज करप एक इल्लिगल काम करपाक म्हळ्यार शिवछत्रपतीचो हो अपमान. आनी हो अपमान खंयचोय एक स्वाभिमानी गोंयकार केन्ना मानून घेवचो ना. हांवूय शिवाजी महाराजाक मानपी. शिवाजी महाराजान सागून देवूळ जे बांदिल्लें सप्तकोटेश्वर देवूळ जो म्हजो कुलदेव ते देवळाचें पुनर्जीवन रिकन्स्ट्रक्शन करप आनी एक सारकें जानत करप हें हांवें सुरवात केल्लें आनी म्हज्या टायमान ते 70% काम कंप्लीट केलें. ह्या सरकारानूय मान्य केल्लें आहा. सो आमी शिवाजीच्याच प्रेमीक तातूंत कांय ना. हे इश्यू आहा इल्लिगल एक्टिविटी आनी इल्लिगल एक्टिविटीच्या विरोधात तो उबो रावलो आनी ताजे खातीर ताज्या आज तो हांगा हॉस्पिटलांत वचचो पडलो. सो हांव मागता चड करून सरकारा कडेन 2 वस्तू. एक हे मॅटरान लिगल इश्यू जो कितें इनवॉल्ड आहा तो खोलायेन भितर वचचो. चड करून बाब सुभाष फळदेसायन वचचें कित्याक ताणें आपलें नांव एक इल्लिगल लँड डेव्हलपमेंटा बरोबर असोसिएट जावंक दिवप न्ही. हें वायट. हें एक जालें. दुसरो म्हजो प्रश्न आहा तो बाब प्रमोद सावंत.
कालच्या दिसान इतले पुतळे हांगा आयिल्ले खूब शिवप्रेमी आहा पुतळे येवचे पुतळ्यांक राखतलो कोण अरे पुतळो जर तूं तुज्या प्रायवेट प्रॉपर्टीन घालता जाल्यार तुवें प्रायवेट प्रॉपर्टी म्हणून थंय आर्माद बॉडीगार्ड ताका कोण तो गार्ड डे एंड नायट दवरूंक जाय हो कायदो हाडूंक जाय नाल्यार फाल्यां ते पुतळ्याचें वेंडलायजेशन जालें आनी थंय तर कम्युनल टेन्शन सुरवात जाली कोण रिस्पॉन्सिबल आज गव्हर्मेंटा कडेन पुलीस ना लोकांक राखपाक पुतळ्यांक राखपाक पुलीस आहा हें सरकारान उत्तर दिवचें पडटलें काल राती 3-4 पुतळे नवे आयिल्ले आहा पळय तो पुतळे राखतलो कोण आनी कोणें राखप आनी कोणें ताची रिस्पॉन्सिबिलिटी घेवप सरकार हेज टू कम क्लियर कित्याक हें नवें हें जें कितें जाता दीस डिव्हलपमेंट आर न्यू फॉर गोवा हें नवेंच ही मोद नवी जालें हाजे खातीर हांव मागता सरकारा कडेन की हाजेर एक कोड घालचो ताजेर एक कायदो हाडचो की बाबा कोणें पुतळो घालता आतां हांव सांगता तुका आमचें सेक्शन 2 वर्डिंग दिला खंयची परमिशन कशें घालपाचें तें आतां हे रेडी डॉक्युमेंट दाखयल्या ते प्रमाणे तेणे 9 तारखेर परमिशन अप्लाय केल्लें which is considered to be filed in accordance to section 2(2) of Goa Panchayat Raj Act. मागीर पंचायतीन 15 तारखेर डिसायड केले इन देयर बॉडी मिटींग कितें ते वचून तो इन्स्पेक्ट करतले आनी अकॉर्डिंगली फर्दर कोर्स ऑफ एक्शन हेजेर घेतले हे जावचे पयलीं तेंच्यांनी हे रोड करपाचो आनी एक पुतलो हे करपाचो हे केले हे कायदेशीर सारकें ना चडांत चड एप्लिकेंटान कितें करपाचे चान्सीस आसलेले सेक्शन 2(2) तर पंचायतीन पाळना 1 म्हयनो जालो जाल्यार सेक्शन 66(2) म्हण आसा तातूंत ताणें एप्लिकेशन डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायता करपाक जाय आनी नेसेसरी एक्शन घेवपाक जाय आनी वेरीन तो सेक्शन 66(2) आसा तो टायम बॉर्ड आसा वीच हॅज टू बी डिसायडेड विथीन 30 days इतले म्हण राव तुमी लिगली करून तूं कुतले करपाचो पेडी बाबाची म्हणणी कितें आसा बाबा तुमी हे इलिगलिटीज करनाका आपल्या गांवांत कितें करपाक ते कायदेशीर करा आनी तेंच्यांनी तुमी पळयलाय बी आसतले मिडियाचेर तांच्यांनी स्टेटमेंटूय केला तांकां पुतलो घालपाक कांयच ऑब्जेक्शन ना ओन्ली थिंग यू कॅरी आउट इन अ लिगल वे लिगल मॅन दॅट्स इट